लक्ष्मी प्राप्ती, सुख समृद्धी आणि आईचे अमूल्य आशीर्वाद या तिन्ही गोष्टींचा संबंध अधिक महिन्यातील एका सुंदर परंपरेशी आहे। तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणणारी ही परंपरा अधिक महिन्यात का पाळली जाते या संदर्भात जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा। तर घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर अधिक महिन्यात एक गोष्ट नक्की करा, आईची ओटी भरण्यामागं आणि ओटी भरणे आणि यामागचं रहस्य जाणून घेऊया। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, अधिक महिना आला की अनेक धार्मिक विधी, व्रतवैकल्ये, दानधर्म आणि पूजेचे महत्त्व वाढते। पण या महिन्यात एक सुंदर परंपरा अनेक घरामध्ये पाळली जाते, ती म्हणजे आईची ओटी भरणे। आजच्या धावपळीच्या जीवनात कदाचित अनेकांना प्रश्न पडतो की अधिक महिन्यात आईची ओटी का भरावी, यामागे नेमके धार्मिक आणि भावनिक महत्त्व काय आहे। चला जाणून घेऊया या संदर्भात। आई हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यामध्ये त्याग, प्रेम, माया आणि वात्सल्याची मूर्ती उभी राहते। आपण जन्माला येण्यापूर्वीपासून आपल्या सुखासाठी झटणारी व्यक्ती म्हणजे आई। स्वतःच्या इच्छा, स्वप्ने, आनंद बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी जगणारी आई खऱ्या अर्थाने देवाचेच रूप मानले जाते। कदाचित देवाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट सोडवण्यासाठी जाता येत नसेल, आनंद देण्यासाठी जाता येत नसेल, म्हणूनच प्रत्येकासाठी देवानं आईच्या रूपामध्ये आपलं अंश प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सोडलेला आहे। अधिक महिना हा पुण्य मिळवण्याचा आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा महिना मानला जातो। या महिन्यात केलेले दान, सेवा आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटींनी वाढून मिळते अशी श्रद्धा आहे। म्हणूनच या काळात आईचा सन्मान करण्यासाठी तिची ओटी भरली जाते। आईची ओटी भरणे म्हणजे फक्त हळदी कुंकू, नारळ, फळे किंवा साडी देणे नव्हे, तर तिच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे। लहानपणी आईने आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली। आपल्याला चांगले शिक्षण मिळावे, जीवनात यश मिळावे यासाठी तिने असंख्य कष्ट घेतले। त्या त्यागाचे स्मरण करून तिच्या चरणी आदर अर्पण करणे म्हणजेच ओटी भरणे। अनेक ठिकाणी विवाहित मुलगी आपल्या माहेरी जाऊन आईची ओटी भरते। हा क्षण खूप भावनिक असतो। मुलगी आईच्या हातात साडी, नारळ, फळे, दक्षिणा ठेवते आणि तिचे आशीर्वाद घेते। त्यावेळी आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, कारण तिच्यासाठी वस्तूंची किंमत नसते, तर मुलीने दिलेला मान आणि प्रेम हेच महत्त्वाचे असते। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर आईला देवीचे स्वरूप मानले जाते। ज्या घरात आईचा सन्मान होतो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। आईच्या आशीर्वादाने अनेक संकटे दूर होतात, जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। अधिक महिन्यात आईची ओटी भरताना हळदी कुंकू, तांदूळ, नारळ, फळे, साडी, ब्लाउज पीस, मिठाई आणि दक्षिणा यांचा समावेश केला जातो, परंतु त्याचसोबत तिच्याविषयी आदर आणि प्रेम असणे महत्त्वाचे आहे। आजच्या काळात अनेक जण आपल्या कामात इतके व्यस्त झाले आहेत की आई वडिलांसोबत बोलायलाही वेळ मिळत नाही। अशा वेळी अधिक महिना आपल्याला एक संधी देतो, थोडा वेळ काढून आईच्या जवळ बसण्याची आणि तिच्या भावना समजून घेण्याची आणि तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याची सुद्धा। मित्रांनो, आपण कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो तरी आईचे ऋण कधीही फेडू शकत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक हसू आणू शकतो, तिचा सन्मान करू शकतो, तिचे आशीर्वाद घेऊ शकतो आणि हाच या परंपरेचा खरा अर्थ आहे। म्हणून या अधिक महिन्यात आईची ओटी भरताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर उत्सव म्हणून तो साजरा करा। कारण देव सर्वत्र जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली असे म्हणतात आणि आईचे आशीर्वाद मिळणे म्हणजे जीवनातील सर्वात मोठी संपत्ती मिळणे होय। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आईला शेअर करायलाही विसरू नका। सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर मग अशाच माहितीपूर्ण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठीही अगदी अंतःकरणातून तुमचे खूप खूप धन्यवाद।